सोटा घाला म्हणतात ते कमरेला असा किंवा उलटी लोक उलटी धोती करतात बरं का. प्रशांत दादा लक्षात ठेवा. अक्षय दादा त्याच्यानंतर लिली दीदी हाय म्हणत आहे. त्याच्यानंतर प्रशांत दादा म्हणत आहे नाहीतर लय अवघड होतंय राव. नाहीतर लय अवघड होतंय राव. बरोबर आहे. लिली दीदी म्हणते आहे कशा आहेत, चांगले आहेत आहे मी. ऍडव्होकेट दादा म्हणत आहे बाथरूम मध्ये जाताना खूप अडचणी येत आहेत मला. काय टोगळ्या इतकी चड्डी घातली आणि वरून धोतर गायब काय पहिल्यांदाच. ओके हा बरोबर आहे प्रशांत दादा. अक्षय दादा बरोबर जे तुम्ही म्हणताय ना एकदम बरोबर आहे. माणूस का तर आतून पॅन्ट घातली तर मग विषय संपला. मग ते बसायला पण अवघड आणि सगळंच अवघड. आणि त्यामुळे वकील साहेब म्हणले प्रशांत दादाला हसू आलेला आहे. लिली दिदी म्हणते आहे कशा कसं आहे बच्चा. छान आहे लिली दीदी. त्याच्यानंतर लिली दीदी म्हणत आहे हो झालं माझं जेवण, तुमचं झालं का ताई म्हणत आहे. हो ताई आता जेवायचंच आहे थोड्या वेळ. सगळ्यांचे SMS वाचून झाले की पटापटा मग लगेच जेवायला बसणार आहे. त्याच्यानंतर ऍडव्होकेट दादा म्हणत आहे कमरेला दोर काय कासरे बांधून घेतले चड्डीचा एक धोत्राला एक मोकळं मोकळं वाटत असतं. बरोबर आहे. तसंच प्रॉब्लेम येतो. तुम्ही म्हणताय ते एकदम बरोबर आहे अक्षय दादा. आणि 2 दिवस तुम्हाला काढायचे म्हणाले अवघड आहे. लिली दीदी म्हणत आहे थोडा वेळ लाईव्हला येत यार सोनाली मॅम. हा का लिली दीदी नक्की नोटिफिकेशन ऑन ठेवते. परंतु आता सध्याला रिचार्ज नाही. रिचार्ज ज्यावेळेस मारल्या जाईल त्यावेळेस नक्की तुमच्या लाईव्ह स्ट्रीमला येत जाईल. मला टायमिंग सांगून ठेवा म्हणजे मी जेणेकरून त्यावेळेस ऍक्टिव्ह राहीन तुमच्या इथं. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर दादा म्हणत आहे नमस्कार ताई. त्याच्यानंतर ऍडव्होकेट दादा म्हणत आहेत आम्ही गेल्यावर वाचत बस आणि एकटीच हसत बस. हो खरंच प्रशांत दादा तसंच होते अक्षय दादा. आता तुम्ही सगळेजण गेले आणि मला खरंच खूप हसू येते तुमच्या कमेंट्स. आणि प्रशांत दादा पण खरंच खूप हसत आहे. ऍडव्होकेट दादा म्हणत आहे लाईव्ह तुमची टेन्शन आम्हाला. लाईव्ह तुमची टेन्शन आम्हाला. बरोबर आहे अक्षय दादा. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर दादा म्हणत आहे ताई मी आलो. ज्ञानेश्वर दादा. त्याच्यानंतर आरू शांत कशी काय. आरू शांत कशी काय लिली दीदी सगळं सांडून ठेवलं केमिकल वगैरे. जे आपलं कपडे धुण्याचं महागातलं जे आहे लिक्विड तेच सांडून ठेवलं आराध्याने. आणि ड्रम आका पालता केला गोधडीवरती. आता धुवायला टाकली आहे गोधडी. त्याच्यानंतर प्रशांत दादा म्हणत आहे मुद्दाम हात घातला वकील साहेब स्वप्न तुमचे कष्ट आमचे वकील साहेब. बरोबर आहे. मुद्दाम हात घातला. बरोबर आहे अक्षय दादा. प्रशांत दादा तुम्ही म्हणताय एकदम बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रीतीताई म्हणताय चला बाय ताई. हो प्रीतीताई नक्की जावा काही प्रॉब्लेम नाही. आता किती वेळ तुम्ही मला सपोर्ट करणार ना त्यामुळं. त्याच्यानंतर प्रीतीताई म्हणताय कुठे गेलं प्रशांत दादा म्हणताय कुठे गेलं ओके बाय. आणि ज्ञानेश्वर दादा म्हणताय प्रीती काय चालले. ओके काय चालले म्हणत आहेत. त्याच्यानंतर प्रशांत दादा म्हणताय आता तुमचा विषय प्रीती दिदी. आता तुमचा विषय प्रीती दिदी म्हणत आहे. ज्ञानेश्वर दादा म्हणताय प्रीती गाव कोणता आहे. त्याच्यानंतर प्रशांत दादा म्हणताय आम्ही 4-4 तास तुमच्या लाईव्हवर थांबतो की म्हणत आहे. त्याच्यानंतर प्रीतीताई म्हणत आहे काही विषय नाही दादा आणि हो म्हणत आहे. त्याच्यानंतर प्रशांत दादा म्हणत आहे सगळ्यांपेक्षा दिदीची लाईव्ह महत्वाची आहे. ओके दिदीची लाईव्ह महत्वाची आहे. खरंच प्रशांत दादा खरंच थँक्यू त्याबद्दल पण. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर दादा म्हणत आहे काय मैथिली ठाकूर भारतातील सर्वात तरुण आमदार ठरले आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील रोहित मोडीत काढला. वय 25 वर्ष 3 महिने आणि 20 दिवस. मतदानसंघ अलीनगर. ओके चांगली गोष्ट आहे दादा. यंगच पाहिजे म्हणजे जेणेकरून सगळे कारभार व्यवस्थित MPDला जमतात. कम्प्युटर वगैरे चालवता येते त्यामुळं त्यांच्या हातामध्ये असलेलं कधी पण चांगलंच म्हणायचं. परंतु ज्येष्ठ पण तेवढेच महत्वाचे आहे आपल्याला. आता कोणाच्या असून द्या ज्याने त्यांनी आपापलं काम करावं. आपण टेन्शन घ्यायचं नाही. ते राजकारण आहे ते त्यांच्या पद्धतीने करतील. त्याच्यानंतर प्रीतीताई म्हणताय मी पण थांबते ना दादा. हो तुम्ही पण थांबता दादा. त्याच्यानंतर ऍडव्होकेट दादा म्हणताय वरण भात शिवाय काही जमत नाही ताईला. हो आराध्यामुळे दररोज वरण भात लागतात अक्षय दादा. त्याच्यानंतर प्रशांत दादा म्हणताय दीदीमुळे आपण सर्वजण एकत्र आलो आणि प्रीती दिदी. बरोबर आहे सगळं. आणि खरंच माझ्या लाईव्ह स्ट्रीममुळं एक गाठभेट झाली आमची आणि एक म्हणतात ना रक्ताचं नातं सुद्धा नसून हृदयाचं नातं तयार झालं.